पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे आणि सोलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची एकच गर्दी पाहायला मिळते। वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवरच आहेत। ही दृश्य पाहतोय, सोलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची एकच गर्दी पाहायला मिळते आणि जो पाऊस झालेला आहे त्या पावसाचा फटका या रेल्वेच्या वेळापत्रकाला सुद्धा बसला असं पाहायला मिळते। रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या स्टेशनवर प्रवाशांची एकच गर्दी पाहायला मिळते। वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवरच आहे। वंदे भारत एक्सप्रेस आणि त्याच्या अन्य गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर। आणि या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, होणारा पाऊस आपण पाहतोय, मात्र त्या पार्श्वभूमीवर आता स्टेशनवरची प्रवाशांची एकूणच गर्दी आणि वेळापत्रक जे आहे रेल्वेचं त्या संदर्भात ताजे तपशील हवेत। गेलं तर सोलापुरामध्ये मोठा पाऊस झाला आणि त्याचा फटका आता रेल्वेवर होतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते संपूर्ण आता बिघडल्याचं चित्र दिसतंय। सोलापूर रेल्वे स्टेशनवरचं प्रवाशांनी जे आहे ती मोठी गर्दी केलेली आहे। सोलापुरातून जाणारी जी वंदे भारत एक्सप्रेस आहे त्याचबरोबर हुतात्मा एक्सप्रेस आहे, त्या गाड्या अजूनही रेल्वे स्टेशनवरती आणि प्रवाशांचे हाल होतानाचं चित्र आपल्याला दिसते। प्रमाणात जे महामार्ग आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, मात्र दुसरं प्रवास माध्यम जे आहे ते रेल्वे आहे, मात्र ती देखील आता रेल्वेचे दोन ब्रिज जे आहेत त्या ब्रिजला पाणी लागल्यामुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय आपल्याला दिसून येतो। दुसरीकडे मुंबईवरून गेलेली सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे आणि ते तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये, पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करेन। मात्र सध्याही आपण गर्दी पाहतोय सोलापूर स्टेशनवर पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक सुद्धा कोलमडलेलं आहे। रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। Thank you.